बांगड्या अशा मागं सरकिल्या. जवळ आली. मालक एक काम करू, मी तुमच्या बाबांची कंबर धू. नको म्हणते. सोयरा, माझे बाबा तुझे सासरे येत आणि सासऱ्याचं उघडं शरीर सुनानं पाहू नये. सासऱ्याची कंबर धुवायचा अधिकार सुनात आहे, पण नाही धुतली तरी चालते. तू शेवटी सुनेस. पण एक काम करा ना मालक, एका हातानं तुम्ही तुमच्या बाबाला धरलं, एका हातानं तुमच्या हातात पाणी आहे. मग कमरेचं धोतर कोण सोडणार, कंबर कोण धुणार? हे तुम्हाला दोन हातानं कसं करता येणार? मग एक काम कर सोयरा, एका हातानं माझ्या बाबाचा खांदा धर आणि एका हातानं तू डोळे झाकून पाणी टाक. डोळे झाकून एका हातानं पाणी टाक. मी बाबांचे धोतर सोडीन आणि कंबर धुईन. तिनं सांगितलं, नाही मालक, एक विनंती करते. माझे आईवडील तर वारलेत, तुमची आई वारली, तुमचे बाबा जिवंत आहेत. पण एक लक्षात ठेवा, तुमच्या बाबाला कंबर धूपर्यंत सासरा समजित नाही, स्वतःचा बाप समजिते.